तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुणे गाजवणाऱ्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलच्या कुटुंबाला आता प्रशासनाने मोठा झटका दिलाय। काल म्हणजेच 15 जुलै रोजी सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील नामांकित दुकानावर एफडीएने थेट मोठी कारवाई केली आहे। पुण्यातील प्रसिद्ध मार्केट यार्ड परिसरात सिया गोयलच्या वडिलांचे मसाल्याचे मोठे दुकान आहे। बीजी गोयल अँड कंपनी या नावाने हे दुकान चालवले जाते। 15 जुलै रोजी अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने या ठिकाणी अचानक धडक तपासणी केली। या कारवाई दरम्यान एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दुकानातील हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंक्सचे अनेक नमुने संशयास्पद वाटल्याने जप्त केले आहेत। प्राथमिक माहितीनुसार तब्बल 8 लाख रुपये किमतीचा 4000 किलोचा साठा एफडीए कडून जप्त करण्यात आला आहे। मालावरील लेबलमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्याने आणि थेट भेसळीचा संशय आल्याने ही धडक कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। या नियमांचे आणि आवश्यक कायदेशीर तरतुदीचे पालन न केल्याचा ठपका ठेवत एफडीएने हा संपूर्ण माल जप्त केलाय। केवळ माल जप्त करून एफडीए थांबलेली नाही, तर या संबंधित संस्थेने त्यांच्या परवान्यामध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या केल्या नव्हत्या। वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत व्यवसाय तत्काळ बंद ठेवण्याची कायदेशीर नोटीस देखील गोयल कुटुंबियांना बजावण्यात आली आहे। एका बाजूला मुलीवर हत्येच्या कटाचा आरोप आणि दुसऱ्या बाजूला वडिलांच्या व्यवसायावर एफडीएचा दणका, यामुळे गोयल कुटुंब आता पुरते अडचणीत आले आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।